वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या सागरी किनारा मार्गाचा म्हणजे कोस्टल रोडची दुसरी मार्गिका आजपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली। मरीन ड्राईव्ह ते हाजी अली दरम्यानचा हा बोगदा आज दुपारी 4 वाजल्यापासून वाहनांसाठी खुला करण्यात आला। हाजी अली ती वरळी हा टप्पा सुरू होण्यासाठी आता आणखी 1 महिना लागणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या दुसऱ्या मार्गिकेची आज पाहणी केली आणि या बोगद्यामुळे मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा अतिशय गजबजलेला मार्ग आता अवघ्या 9 मिनिटात पार करता येणार आहे। कोस्टल रोडची दुसरी मार्गिका म्हणजे दुसरा बोगदाही आता खुला झाल्यानं मुंबईकरांच्या जीवनशैलीचा वेग आता आणखी वाढणार आहे। त्यामुळे मुंबईकरांचा खूप वेळही वाचणार आहे। पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट। सुसाट, वेगवान आणि सुरक्षित, समुद्रांच्या लाटांना कापत जाणारी, समुद्राच्या किनाऱ्याच्या साक्षीने पुढे पुढे धावणारी कोस्टल रोडची दुसरी मार्गिका, दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा। मरीन ड्राईव्ह वरून हाजी अली भागात पोहोचण्यासाठी याआधी तब्बल 1 ते 1.5 तास लागायचे। आता मात्र हा प्रवास होणार आहे अवघ्या 9 मिनिटांमध्ये, कारण कोस्टल रोडची दुसरी मार्गिका आता खुली करण्यात आली आहे। आपण आता या कोस्टल रोडने प्रवास करणार आहोत। जवळपास 4 वाजून 23 मिनिटांनी आपण आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे। अवघ्या 9 मिनिटात जे आहे त्या या कोस्टल रोडने आपला प्रवास होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी कोस्टल रोडचं काम पूर्ण झालेलं आहे। जवळपास 90% काम जे आहे ते पूर्ण करण्यात आलं आणि त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा कोस्टल रोड जो आहे तो आता सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे जर मरीन ड्राईव्ह वरून वरळीला जायचं असेल तर या कोस्टल रोडचा प्रवास आपल्याला करता येणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांच्या वेळेमध्ये बचत होणार आहे। कोस्टल रोडच्या प्रत्येक भिंतीवर अशा पद्धतीचे टेलिफोन बूथ जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। कोस्टल रोडची दुसरी मार्गिका 6.25 किलोमीटर लांबीची आहे। मरीन ड्राईव्ह ते हाजी अली पर्यंतची दुसरी मार्गिका खुली झाली आहे। अमर सन्स उद्यान हाजी अली येथील आंतरमार्गिका खुल्या झाल्या। वरळी, ताडदेव, महालक्ष्मी वांद्र्याकडे जाणारी वाहतूक त्यामुळे सुलभ होणार आहे। सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत दुसरी मार्गिका खुली असेल। कोस्टल रोडची दुसरी मार्गिका शनिवार रविवारी बंद राहणार आहे। कोस्टल रोडच्या दुसऱ्या मार्गिकेमुळे सोमवार ते शुक्रवार मुंबईकरांच्या वेगवान आयुष्याला आणखी सुरक्षित बळ मिळणार आहे। मात्र या कोस्टल रोडवर कोणत्या वाहनांना बंदी असणार आहे ते सुद्धा पाहूया। अवजड वाहनं, ट्रेलर, मिक्सर, बेस्ट बस, एसटी सह मालवाहू वाहनांना बंदी असेल। दुचाकी, सायकल, दिव्यांग व्यक्तींच्या वाहनांना बंदी असेल। टांगे, हातगाड्या तसंच पादचाऱ्यांना कोस्टल रोडवर बंदी असेल। कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर कसं कापता येईल याकडे मुंबईकरांचा कल असतो। त्यासाठी वाहतुकीचे अत्यंत आधुनिक आणि सुरक्षित असे पर्याय आता उभे राहत आहेत। कोस्टल रोडही याच प्रकल्पांच्या शिरपेचातला महत्त्वाचा तुरा आहे। कोस्टल रोडची एकूण लांबी 10.58 किलोमीटर आहे। कोस्टल रोडवर एकूण 8 मार्गिका असणार आहेत। भराव टाकून बनवलेला रस्ता एकूण 4.35 किलोमीटर लांबीचा आहे। कोस्टल रोडवरील पुलांची एकूण लांबी 2.19 किलोमीटर आहे। कोस्टल रोडवरील बोगद्यांची लांबी प्रत्येकी 2.19 किलोमीटर आहे। याच अवाढव्य अशा कोस्टल रोडच्या दुसऱ्या मार्गिकेचं लोकार्पण करण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या निमित्तानं एकत्र आले होते। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकत्र न दिसलेले हे तिन्ही नेते या सोहळ्यात मात्र एकत्र दिसले। कोस्टल रोड बाबत मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी काय टीका केली आहे पाहूया। 6.25 किलोमीटरचा हा टनेल आपण ओपन केलेला आहे आणि दुसरा जो वरळीपर्यंत जो काही आपला कोस्टलचा भाग आहे तो जुलैमध्ये तोही ओपन केला जाईल। त्यामुळे मुंबईतल्या अतिशय रहदारीच्या रस्त्यावर मोठा दिलासा या ठिकाणी मुंबईकरांना मिळणार आहे। भाजपच्या याच्यात काडी मात्र संबंध नाही, फडणवीस साहेबांचा काडी मात्र संबंध नाही। उलट त्यांनी कोस्टल रोडला 14 ते 17 परवानगी देणं उशीर केला केंद्र सरकारमधून। आज आपण पाहतोय की कोस्टल रोड मध्यंतरीच्या काळात सकाळी 8 ते संध्याकाळी 5 असं सुरू केलेलं। मग आता दुसरा टप्पा, मग तिसरा टप्पा, मग चौथा टप्पा।
शिवसेनेचं किंवा महाविकास आघाडीचं सरकार जर आज असतं तर आमच्या प्रत्येक महिन्याच्या पाहणीच्या वेगाने डिसेंबर 2023 पर्यंत पूर्णपणे कोस्टल रोड तयार झाला असता. एरवी मुंबईकर घड्याळाच्या काट्यांना आणि कॅलेंडरच्या आकड्यांना टांगलेलं सुपरफास्ट आयुष्य जगत असतो. त्याच्या याच धावणाऱ्या पावलांना या कोस्टल रोडच्या दुसऱ्या मार्गिकेनं आता आणखी वेग मिळणार एवढं नक्की. सुशांत सावंतसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.